नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे, होमिओपॅथिक कन्सल्टंट आणि जनरल प्रॅक्टिशनर. आपल्याला सध्या माहिती आहे की पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही आपले अस्थमॅटिक पेशंट्स असतात. तर या अस्थमॅटिक दम्याच्या पेशंट्सना रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे खूप जास्त श्वास घ्यायला त्रास है ना, त्याच्यानंतर खूप जास्त दम लागल्यासारखं होतं, त्याच्यानंतर छातीत अटकल्यासारखं होतं, प्रॉपरपणे ते श्वास घेऊ शकत नाहीत. तर अशा वेळेला अशा पेशंटसाठी या पावसाळ्यामध्ये या रेनी सीझनमध्ये जर पेशंटला जास्त त्रास असेल तर होमिओपॅथीमध्ये यासाठी एक उत्तम असं औषध आहे ना, ते मी तुम्हाला सांगतो आहे. पण ते औषध सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की या व्हिडिओला सबस्क्राईब, जेणेकरून मी असाच कुठला तरी एक आजार घेऊन तुमच्यासमोर येणार आणि त्यावरती असणारा एक उपायकारक औषध मी आपल्याला सांगणार. तर अशा या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्थमॅटिक पेशंटला जो दम्याचा त्रास होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, अकडल्यासारखं वाटते, छातीमध्ये एकदम अटकून आल्यासारखं वाटते, प्रॉपरपणे ते श्वास घेऊ शकत नाही, अशा वेळेला अशा पेशंट्सला नॅट्रम सल्फ 30 ही औषध जर आपण दिली तर ही कारगर होमिओपॅथिक औषध आहे. ही दिवसभरात 3 वेळा याचे 2-2, 3-3 थेंब याचा मदर टिंक्चर जर घेतलं तर, आणि याच्या गोळ्या जर घेतल्या तर होमिओपॅथिक ग्लोब्युल्समध्ये गोळ्या मिळतात. तर ह्या 4-4, 6-6 गोळ्या दिवसभरामध्ये 3 वेळा जर घेतल्या तर 15 दिवसापर्यंत ही जर औषध घेतली तर नक्कीच पेशंटचा असलेला अस्थमॅटिक प्रॉब्लेम म्हणजे श्वास घेण्याचा त्रास, दम्याचा त्रास नक्कीच कमी होणार. नमस्कार.